नमस्कार मित्रांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील जे संपूर्ण जिल्हे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्याची जे ASDDची लिस्ट आलेली आहे ती सर्व लिस्ट आपण एकाच ठिकाणी सरळ सोप्या पद्धतीने कशा प्रकारे पाहू शकतो आणि कशा प्रकारे आपलं नाव त्याच्यामध्ये आहे की नाही हे शोधू शकतो। चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। कारण ASDDची लिस्ट पाहणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला कंपल्सरी आहे। कारण महाराष्ट्रातील एकूण 9.5 कोटी मतदारापैकी जवळपास 2 कोटीपेक्षाही जास्त मतदार जे आहेत ASDDच्या लिस्टमध्ये आलेले आहेत। अर्थात 100 पैकी 21 मतदार जे आहेत आता आज रोजी अपात्र आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपलं नाव त्याच्यामध्ये असेल आणि विनाकारण आपण जर लिस्ट पाहिली नाही तर कदाचित आपलंही नाव भविष्यात मतदार यादीमधून नेहमीसाठी निघू शकतं। त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे की आपण प्रारूप मतदार यादी येण्याच्या आधी अर्थात ही आपली ASDDची लिस्ट पाहणं आवश्यक आहे। आणि ते पाहण्याची पद्धत जी आहे थोडीशी अवघड बनवली होती सुरुवातीला। कारण वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं आणि त्यांची ऑफिशियल वेबसाईट उघडायची होती। बऱ्याच ठिकाणी ती वरती दिसते किंवा दिसत नाही। त्याच्यामुळे आता इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र जे आहे त्यांनी एक सोपी पद्धत बनवली आहे। चला तर प्रॅक्टिकली मी दाखवतो ती पद्धत कशी आहे। तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगलवर आणि गुगलवर गेल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम इथे टाईप करायचं आहे CEO महाराष्ट्र, CEO महाराष्ट्र हे टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे। जसंच आपण सर्चवर केलं ही पहिली वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे। याला आपण इथे टच करायचं आणि हे टच केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, आपल्याला थोडंसं खाली यावं लागेल आणि पहा इथे सुरुवातीलाच SIRच्या टॅबच्या खाली आपल्याला ASDD असं दिसत आहे। या ASDD वर आपल्याला क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे। मोबाईलवरूनच आपल्याला पाहता येईल, खूप सिंपल आहे। ASDD ला जसं मी क्लिक केलं हे दुसऱ्या वेबसाईटवरून घेऊन जात आहे असं सांगत आहे। याला ओके करायचं। आता हे दुसऱ्या वेबसाईटवर घेऊन जाईल आपल्याला। तर पहा इथं जेव्हा आपण दुसऱ्या वेबसाईटच्या पेजवर आलो तर इथं पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे वाईज आपल्याला दिसणार आहे। पहा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर हे अल्फाबेटिकली दिलेले आहेत। आणि पहा खाली यवतमाळपर्यंत शेवटी आहे। पूर्ण 36 जिल्हे आहेत। चला आपण याच्यापैकी एक एक्झाम्पल म्हणून पाहूयात। उदाहरण म्हणून आपण जाऊयात जालना जिल्ह्यावर। जालना जिल्ह्याला आपण टच केलं की पहा जालना जिल्ह्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती इथं ओपन होणार आहे। की पहा डायरेक्टली आपल्याला इथे दिसत आहे जालना जिल्ह्याची वेबसाईट आणि खाली इथं अनकलेक्टेबल EF याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। हे परत दुसऱ्या वेबसाईटवर घेऊन जाणार आहे। ओके करायचं। आपल्या इथे ईमेल आयडीचं कोणत्या ईमेल आयडीवर आपल्याला फाईल ओपन करायची ते ॲक्सेस द्यायचा आहे आणि ओके करायचं आहे। पहा जसंच मी इथं ओके केलं एक पूर्ण लिस्ट इथे आलेली आहे। आता याच्यामध्ये जे AC नुसार वेगवेगळ्या जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे त्यांच्यानुसार दाखवत आहे। आता इथे एक परतूरचं मी पाहतो। परतूरला जसं मी क्लिक केलं की परतूरमधले सर्व लिस्ट आलेली आहे। परत मी त्याला टच केलं की हे परतूरच्या भागनुसार वेगवेगळ्या पोलिंग स्टेशननुसार यादी आलेली आहे। आता पहा इथे एक एलोराचं पाहूया। चला एलोरा इथं आलेलं आहे। एलोरा जसं टच केलं हे PDF फाईल आहे। PDF फाईल ओपन होणार आहे। पहा ही जवळपास 100 लोकांची यादी आहे आणि आपल्याला एलोरामधील जे लोक आहेत इथं वरती नाव दिलेले पहा AC नंबर 99 परतूर पार्ट नंबर 21 बेलोरा आहे हे सॉरी परमनंटली शिफ्टेड वगैरे असे जे शेरा आहे ते पुढे दिलेलं आहे। रिझन दिलेलं आहे। इथं डेथ लिहिलेलं आहे पहा परमनंटली शिफ्टेड डेथ असं दिलेलं आहे। आपण एक एक वाचून पाहू शकता कारण 100च लोक आहेत त्या एरियातील। नाहीतर आपण डायरेक्टली इथून सर्च करू शकतो। हे बघा इथं आपल्याला टच करायचं आहे आणि इथं आपल्याला सर्च करायचं आहे। आता मी टाकतो इथं निशा। पहा निशा नावाची एक व्यक्ती इथे आलेली आहे। ऍक्च्युली 2 आहेत निशा नावाच्या। हे बघा पुढे अजून एक आहे निशा मारुती राठोड। यांचं सिरियल नंबर काय आहे ते दिलेलं आहे आणि त्यांचं ऑलरेडी इनरोल्ड आहे असं दाखवलेलं आहे। अशा प्रकारे आपण पाहू शकतो। प्रत्येक जिल्ह्याचं पहा मी बॅक घेतोय। प्रत्येक जिल्ह्याचं आपण अशा प्रकारे पाहू शकतो। चला मी अजून एक जिल्हा पाहूयात। त्याच्यानंतर आपण पाहूयात लातूर। लातूरमध्ये गेल्याच्यानंतर पहा इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्याच्यानंतर परत वेबसाईट ओपन होणार दुसरी।
त्याच्यानंतर पहा आपण याच्यामध्ये लातूर सिटीला जाऊयात. लातूर सिटीमध्ये गेल्याच्यानंतर कोणत्या भागाची यादी पाहिजे आहे तर आपण 61 ते 70 पाहूयात. त्याच्यामध्ये 61 नंबर, 62 नंबर, 63 नंबर असं सरळ सरळ दिलेलं आहे. आपण 61 नंबरची पाहूयात. लिस्ट ओपन होईल. टोटल याच्यामध्ये पहा 114 लोक आहेत. आणि जर आपलं नाव याच्यामध्ये असेल मित्रांनो तर खूप अलर्ट व्हायची गरज आहे. याच्यामध्ये नाव येणं म्हणजे तुमचं आजच्या तारखेला मतदार यादीतून नाव काढून टाकण्यात आलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या या काळामध्ये तुम्हाला तुमची जी स्थिती आहे त्याला तुम्हाला क्लेम करायचं आहे, ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला मतदार यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट करून घ्यायचं आहे. सर्व जिल्ह्याचे जे ASDDचे लिस्ट आहे ते एकाच ठिकाणी कशी पाहायची यासाठीचा हा व्हिडिओ होता. पहा आपण एका ठिकाणी हे सगळे पाहू शकतो. बाय द वे हे जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला सहज त्या वेबसाईटवर जाता येईल आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला ASDDवर जाऊन पूर्ण जिल्हे एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. चला तर मी ॲडव्होकेट रहीम शेख, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.